यशाची रोषणाई, कीर्तीचे अभंगी स्नान, मनाचे लक्ष्मीपूजन, समृद्धीचे फराळ, प्रेमाची भाऊबीज अशा मंगल दिवाळीच्या तुम्हा सगळ्यांना माझ्याकडून खूप खूप शुभेच्छा। तर सकाळी ना सगळ्यात पहिले मी सगळी काय बाहेरची झाडझूड सगळं काय आवरून घेतलं। त्यानंतर मी तयार झाली आणि सई पण उठलेली होती। सई मस्तपैकी खेळत होती। तर आज लक्ष्मीपूजन, तर सगळ्यात पहिले ना चहा ठेवण्यापूर्वी मी सगळ्यात पहिले ना आपली किचन ओट्याची, आपल्या गॅसची, आणि माझ्याकडे ना तिथंच किचन ओट्यावर मी एक चूल ठेवते। तर चूल ठेवून आहे ना किचनमध्ये चांगलं असतं। तर तिचीही पूजा केली आणि नंतर आहे ना आपल्याला लेपनही लावायचं होतं। हॅलो नमस्कार, तुमचे पुन्हा एकदा माझ्या श्रेया यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। तर तुम्हा सगळ्यांना माझ्या सगळ्या परिवाराकडून दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा। तर आता सकाळी आम्ही सगळे घरात क्लिनिंग केली आहे आणि आपली लक्ष्मी तर मग छोटीशी माझ्याकडे आहे ना, तर रात्री पण पूजा करणारच आहे। तर छोटीशी चूल आहे त्याचीही पूजा केली आहे आणि आपली अन्नपूर्ण देवी आपल्या किचनवर, आपण स्वयंपाकघरामध्ये तिचा वास असतो, तर तिची पण मी सकाळी मस्त पूजा केली आहे। तर आता पूजा झाली, आता सगळ्यांसाठी मस्तपैकी चहा ठेवते, अजून मराठाचं लेपनही करायचंय। खूप मस्त आहे, एकदम छान वाटतंय जेवायला। मी किचन ओट्याची पूजा केली एकदम छान असा आणि अगरबत्ती लावलेली, तर खूप मस्त असं प्रसन्न वाटतंय। तर चला, भरपूर कामं बाकी आज दीपावलीची। तर चार नंतर आहे ना आपल्याला भरपूर अशी कामे असतात, कारण सगळीकडे रांगोळी वगैरे, नंतर पुरणपोळीचा स्वयंपाक, तर खूप सारी कामं निघतात रात्री आणि लक्ष्मीपूजेची ना पूजा करायला पण वेळ लागतो। तर म्हटले 4 वाजता मला काही वेळ भेटणार नाही, तर म्हटले हळदीचं लेपन करून घेऊ। तर आज आपल्या घरी लक्ष्मीपूजन करायचं होतं आणि लक्ष्मी येत असते आणि हळदीचं लेपन करणे ना हे एक लक्ष्मीचं प्रतीक आहे। तर मी सकाळी ना चहा वगैरे झाल्यानंतर मस्त हळदीचं लेपन वगैरे सगळं काही केले। तर तुम्ही हा आजचा व्हिडिओ खूप मस्त होणार आहे, तर तुम्ही आजचा व्हिडिओ स्किप न करता बघत राहा।
तर सकाळी ना सगळ्यांचा चहा वगैरे सगळं काही झालं. तर नाश्ताही झाला. तर नाश्त्यासाठी मस्त पोहे केले होते आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे कालच्या व्हिडिओ तर करंजी बाकी होती. तर करंजीचं पीठ एकदम मस्त असं सॉफ्ट आणि एकदम असा रवा फुललेला होता. तर थोडासाच रवा होता आणि तुम्ही बघू शकता त्यामध्ये ना खोबरं वगैरे ॲड केल्यानंतर खूप सारा झाला. कारण आहे ना रव्याला पाणी मारल्यानंतर आहे ना रवा असं मस्त फुलतो. तर आई आहे ना बाकीचं काही बाहेर आवरत होत्या. तर मस्त अंगणीने शेणाने सारवत होत्या. तर म्हटलं चला बसल्या बसल्या मस्त करंजी करून घेऊन, आणि जास्त काही करंज्या करायच्या नव्हत्या कारण ना गोड पदार्थ जास्त आवडत नाही. तर गोड पदार्थ थोडे थोडे नैवेद्यासाठी करायचे होते. आणि साई मस्तपैकी बघा माझ्यापाशी बसले, मस्त लुडबुड चालली आहे आणि खूप गप्पा गोष्टी करते साई आता. तर करंज्या पण खूपच मस्त झाल्या. तर तुम्हाला ना डिटेलमध्ये रेसिपी काही शेअर केली नाही आहे कारण व्हिडिओ खूपच मोठे झाले असते आणि ना खूप धावपळ असते लक्ष्मीपूजेच्या दिवशी. तुम्हालाही माहीत असेल, तुमच्याही घरी हीच धावपळ चालू तर आत्ताच जर आम्ही मार्केटमधून आलो. मार्केटमध्ये आज तर इतकी गर्दी बापरे, म्हणजे ना गाडी यायला पण ना अजिबात चान्स नाही. म्हणजे मार्केटमध्ये आज काही जास्त काम नव्हतं पण सईचे फोटोशूट बाकी होते ना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे. तर सईचे फोटोशूट करून आलो आणि भरपूर असे एकदम मस्त मस्त एकदम छान असे फोटो काढले. तर तुम्हाला सगळ्यांना पण माझी सई खूप आवडते. तर तिचा बड्डे येते त्याच्यासाठी फोटोशूट केलं. तर एवढं गर्दीत का कारण यांना नंतर आता 2-3 दिवसांनी तिचा बड्डे आहे. तर तुम्हाला डेट नंतर सांगणारच आहे. त्यामुळे ना लवकर आपल्या एडिट वगैरे करून भेटत नाही. तर म्हटले आपण लगेच काढून घेऊ. आणि तसं आहे ना तिथं एक दीपावलीचं आहे ना तर सगळीकडे आहे ना असं स्टुडिओमध्ये आहे ना दीपावलीची थीम केलेली आहे. म्हटले तिथं दीपावलीचं पण काढू. तर मस्त खूपच मस्त फोटो आलेले आहे. मला पण तुमच्यासोबतही शेअर करणार आहे मी. जेव्हा मला भेटेल ना तुमच्यासोबतही शेअर करेल. आणि आल्या पहिले स्वयंपाकाला लागली कारण 3 वाजलेचे आणि स्वयंपाक करताना आणि पूजा करताना वेळ होऊन जातो. म्हटले पहिले आपण स्वयंपाक करून घेऊ. आणि आज स्वयंपाक म्हणजे देवीसाठी नैवेद्य पुरणपोळीचाच असतो. तर डाळी शिजत टाकली, भातही टाकली आणि सारणासाठी ना आमटीसाठी मस्त कांदा पण परतते. आणि इकडे खोबरं पण किसते. अजून किसायचं काम चालू आहे. रांगोळी पूजा वगैरे खूपच टाइम होऊन जातो. तर म्हटले पटपट आवरून घेऊ. डाळ भात सारणाची तयारी सगळं काही केलेलं आहे. तर दातातून शिजते अजून त्यामध्ये साखर ऍड करायची बाकी आहे. तर म्हटले आता 4 वाजले ते तर पूजेसाठी वेळ होऊन जाईल. आणि मला ना साडी घालायची. तर साडी ना मस्तपैकी ना
तर खाली पण आहे मोठा आहे ना एक तांब्या ठेवलाय, त्याच्यावरती आपल्याला कलश ठेवला आहे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकून कलश स्थापित करायचा आहे. तर त्यापूर्वी म्हटले आपण येण्यानंतर खूप घाई गडबड होऊन जाते ना, तर मस्तपैकी साडी घालून आणि देवी आईसाठी मस्तपैकी ना पिंक कलरची साडी आता मी देवीला घालणार आहे. पिंक कलर देवीला खूप प्रिय असतो. आणि आता पटपट मी आवडून घेते. कशी काय घालती काय घालते सगळं तुमच्यासोबत शेअर करते मी. तर तर मस्त अशी ना 2 कलश ना, तर एक मोठा कलश आणि त्याच्यावर छोटा कलश ठेवून आहे ना मस्तपैकी ना साडी घातली. तर त्यानंतर आता ना आपल्या ज्वेलरी वगैरे सगळं काय करायचं आहे. अजून आपल्याला नारळ ठेवायचं आहे. भरपूर अशी अजून तयारी बाकी आहे. तर म्हटले आपण फक्त साडीला, कारण वेळ लागून जातो तर कधी जमते कधी नाही जमत, त्यामुळे तर साडी घातली. त्यानंतर आहे ना अजून आहे ना पुरणाची डाळ आहे ना थोडीशी ना आता गूळ टाकून ॲड करून आई करत होत्या बाकीची तयारी. आई बोलल्या तुला भरपूर अशा रांगोळ्या काढायच्या, तू रांगोळ्या काढून घे. तर मी बघते पुरणपोळ्या मी करते. तर म्हटले चला. आणि तुम्हींचे खूप साऱ्या ताईंचे कमेंट होते तुझी सासूबाई खूप छान आहे. तर खरंच माझ्या सासूबाई खूप छान आहे. तर भरपूर अशी ना मला मदत करतात त्या. तर सईला पण ना मी क्लासला गेले तर दिवसभर सई त्यांच्याकडंच असते. तर तुम्हा सगळ्या ताईंना ना खूप सारं आहे ना थँक्यू. आणि म्हटले चला आता ना आई तर बोलले पुरणपोळ्या करते. तर मी सगळीकडे ना खूप छान अशा रांगोळ्या काढल्या. आणि तुम्हाला पण कशा वाटतं माझ्या रांगोळ्या तर कमेंटमध्ये नक्की सांगा. तर तुमच्या कमेंट वाचल्यानंतर आहे ना आम्हालाही खूप सारा आनंद भेटतो. तर मी मस्त आहे ना असे 2 आपले हत्ती आणि हत्तीनाचं वाहन आहे ना देवी आईच्या समोर चांगलं असतं. तर म्हटले चला आज ना लक्ष्मीपूजन आहे तर मस्तपैकी ना असे हत्तींची आपण मस्त रांगोळी काढू. तर खूप साऱ्या रांगोळ्या काढल्या आहे आणि खूप वेळ लागला. तर मस्त दिसतंय. आता आपला सगळा स्वयंपाक झाला ना, तर आता फक्त तळण बाकी आहे. पूर्णाच्या पोळ्या आईंनी केला, सार भात खीर सगळं काही झालेलं आहे. आता फक्त भजी कुरडे राहिली. तर आता पहिले पूजा मांडतो कारण वेळ झालेला आहे 6:15 वाजता. तर चला तर पहिले पूजा मांडेल मग मी रेडी होईल. मग पूजा वगैरे आरती वगैरे रेडी झाल्यानंतर करू. तर बाय. तर सगळी रांगोळी वगैरे सगळं हेपर्यंत सई मस्तपैकी झोपलेलीच होती. तर मस्त ना सगळं कामावरल्यानंतर सई उठली आणि आईंच्याही मस्तपैकी ना पुरणाच्या पोळ्या पण झाल्या होत्या. आणि घरातले सगळे काही आहे ना काही ना काही मदत करतच होते. तर कारण सगळ्यांना माहीत असतं लक्ष्मीपूजेच्या दिवशी खूप सारी गर्दी असते. त्यामुळे मिस्टर, मामा, आई, मी सगळे काही लक्ष्मी आईच्या पूजेची सगळे काही तयारी करताय. तर तुम्ही पण व्हिडिओमध्ये बघितलं. आणि सगळी काही पूजा आहे ना माझ्या मिस्टरांनी मांडली आहे. तर कशी वाटली नक्की कमेंटमध्ये नक्की सांगा.
त्याची खूप आतुरतेने वाट बघत असतो आणि सगळी घराची साफसफाई, फराळ पाणी सगळं ह्या दिवशीसाठी आपण करतो. तर भरपूर अशी तयारीनं आपण दिवाळीसाठी प्रत्येकजण खूप उत्साहात आणि एकदम आनंदात करत असतात. तर फक्त ह्या दिवसासाठी तर सगळी काही पूजा झाली आहे. तर आता 7:30 वाजलेले आहे आणि मस्त पूजा मांडली गेली आहे आणि मी पण अशी सिंपलच रेडी झाली आहे. तर आमच्या साईचा लुक बघायचं का तुम्हाला? साई इकडे बघ ना. साई का करतीये? नको ते काढू नकोस. तर वसुबारसपासून दिवाळी सुरू होते. तर धनत्रयोदशी सगळे आपण सगळे सण एकदम छान पद्धतीने साजरे करतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लक्ष्मीपूजन. तर त्या दिवशी आपण मस्त लक्ष्मी आईची पूजा मांडतो, सगळं घर डेकोरेट करतो, सगळीकडे मस्त पणत्यांनी प्रकाशित केलं जातं. तर अंगण ओटे तर मी पण सगळे बाहेर मस्त पणत्या वगैरे लावल्या, सगळीकडे रांगोळ्या वगैरे काढल्या आहे. आणि सगळेजण दिवाळीसाठी नवीन ड्रेस साड्या सगळे खरेदी करतात. तर हा सण आपण एकदम आनंदात आणि उत्साहात साजरा करतो. आणि आपण खूप सारं काम करतो. तर सगळं घर एकदम साफ स्वच्छ करतो. तर सगळ्या बायका खूप थकतात, तरी पण ह्या दिवसाची आपण आतुरतेने खूप वाट बघत असतो आणि एकदम असा फ्रेश मूडमध्ये आपण सगळं काही करतो. तर तुम्हाला माझी पूजा कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. तर सगळ्यात पहिले मी सगळी काही पूजा वगैरे सगळी मांडली. त्यानंतर मी तयार झाली. तर तर दिवाळीचं संपूर्ण घर आपण सजवतो आणि घरी बनवलेल्या मिठायांचे म्हणजे आपण शेव, चिवडे, लाडू, करंजी हे सगळं काही केलं जातं. तर दिवाळीसाठी सगळं काही प्रसाद दिला जातो. तर भारतातील सर्व लोक घराला उजेडाने भरून टाकतात. असं म्हटले जाते की दिवाळीच्या दिवशी भगवान श्रीराम रावणाचा वध करून माता सीता सह अयोध्याला परतले होते. तेव्हा अयोध्यावासियांनी अयोध्याला अयोध्यापासून तर मथिलापर्यंत संपूर्ण प्रदेशामध्ये दिवे लावून मोठ्या आनंदात त्यांचे स्वागत केले होते. तर अशा प्रकारे ते अंधाऱ्या रात्रीच्या दिव्यांच्या प्रकाशाला उजळून टाकले होते. म्हणून श्रीरामांचे स्वागत यासाठी अधिक महत्त्वाचे होते. कारण श्रीराम हे 14 वर्षाचा वनवास भोगून आपल्या स्वराज्यात वापस आले होते. तर हा दिवस आपल्यासाठी खूपच महत्त्वाचा असतो. तर ह्या दिवशी बरेचसे लोक काही नवीन वस्तू खरेदी करतात. मुख्यतः महिला सोन्या दागिन्यांची खरेदी करतात. तर ह्या दिवशी खरेदी केलेलं पण अतिउत्तम असतं. आणि पारंपरिक रीती पद्धतीने आणि तज्ज्ञांच्या मते ह्या मुहूर्तावर नवीन वस्तू व सोने खरेदी करणे अत्यंत शुभ मानले जाते. त्यामुळे लोक सोने चांदी खरेदी करतात. आणि दिवाळी भारतातील प्राचीन आणि सर्वत्र प्रसिद्ध सणांमध्ये एक महत्त्वाचा सण आहे. आणि दिवाळी ह्या शब्दाचा अर्थ सांगते तुम्हाला मी. तर दिवाळी या शब्दाचा अर्थ रोषणाईचा सण किंवा दीपोत्सव असा आहे. म्हणून संस्कृतमध्ये दिवाळी शब्दास दीपावली असं म्हणतात. तर त्यामुळे आपण सगळे काही सगळे दिवे लावतो, आपलं घर असं प्रफुल्ल करतो. तर एकदम छान वाटतं ह्या दिवशी. तर मस्तपैकी आमची पूजा केली. तर आपल्याकडे जे आपली लक्ष्मी असते, पैसा, सोने, चांदी, धन, आपलं शेतामध्ये पिकणाऱ्या वस्तू, तर सगळं काही पूजेमध्ये मांडलं जातं. तर वही, पुस्तक, पेन, फटाके तर सगळे. तर आणि सईने पण खूप मस्त एन्जॉय केला. तुम्हाला दिसेल पुढे. दुःखहर्ता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उठशेंदुराची घंटी जळके मान घंटी शोभे बाळ मुक्ता फळाची जय देव जय मंगलमूर्ती ओ श्रीराजमूर्ती दर्शन मात्रे मन सरणे लिंगाला जय 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 महिषासुरमर्दिनी जय जय. कोणती आरती आता कोणती? आता देवीची आरती झाली आहे. आता आमच्या सईला फटाके फोडायचे. या नाही बाई. तर आई बाहेर इकडे पेटली दिवाळी
रांगोळी 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 दिन दिन दिवाळी दिन दिन दिवाळी भाजी पण भाजी कुठे भाजी आहे ना दिन दिवाळी दिन दिवाळी आम्ही दोनच लावायचे वो बाजूला एक लय लवकर संपत काय करते तू दिन दिन दिवाळी दिन दिन दिवाळी दिवाळी दिन दिन दिवाळी खोखाला खोखाला ओ बापरे आईने पण तिने पाऊस लावला मेरे सुरसुरीने घाबरत होते दिन दिन दिवाळी सईला पाऊस लावायचा आहे का हा हा द्या पाऊस लावा चला इकडे आणि इथे लावून दिल्याच्यावर पाऊस आम्ही मस्त फटाके वाजवले सईने पण आज खूप एन्जॉय केला आणि आता आहे ना गरमागरम भजे बाकी होते तर पुढे तळले गेले आता भजे करते आणि आरती वगैरे सगळं काय आटोपले गेले आता आम्ही भजे तळल्यानंतर देवाला नैवेद्य दाखवते आणि आम्ही पण जेवण करतो पण कसे पण नाही घेताल ना तर नैवेद्य वगैरे दाखवलं आणि तुम्हाला पण कशी वाटली माझी आजची पूजा आणि निवेद्यासाठी तुम्हाला सांगितलंच पुरणपोळीचं नैवेद्य तर मस्त अशी पूजा झाली आणि खूप छान वाटलं तर चला मग इथंच माझ्या व्हिडिओची एंड करते तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नवीन असल्यास सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हा सगळ्यांना बाय बाय आणि अशाच माझ्या नवीन व्हिडिओज पाहण्यासाठी जे नवीन कोणी असेल त्याने प्लीज सबस्क्राईब करा तर चला बाय बाय